जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग 16 बी मधून अपक्ष उमेदवार हर्षालीताई मनीष कोल्हे निशाणी पुस्तक, तर प्रभाग 16 के मधून अपक्ष उमेदवार अत्तरदे इच्छादीपक निशाणी ट्रक यांच्या प्रचारासाठी आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांगीण विकास, खड्डेमुक्त रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अत्याधुनिक पथदिव्यांचे आश्वासन देत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रभाग 16चा विकास हाच ध्यास असल्याचे सांगत दोन्ही अपक्ष उमेदवारांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला. काय सांगाल, आज आपली भव्य अशी रॅली निघालेली आहे. दादा, मी असं सांगेल की जनतेने आम्हाला ऑलरेडी कौल दिलेला आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे. त्यांचं हे प्रेम आमच्या सोबत आज तुम्हाला दिसतच आहे की हजारो महिला आमच्या सोबत आहे आणि आम्हाला अशी पूर्णपणे खात्री आहे की आज जसे आहे तसेच 15 तारखेला ही पूर्ण जनता आमच्या बाजूने असेल. बरं, आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छितात? मी मतदारांना हे संदेश देऊ इच्छिते की तुम्ही जे आज आमच्यावर प्रेम दाखवतात तेच प्रेम असं आमच्यावर 15 तारखेलाही दाखवा आणि आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून. नमस्कार, माझे नाव हर्षाली मनीष कोल्हे. मी प्रभाग क्रमांक 16 मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माझा जो विभाग आहे तो ब आहे व माझी निशाणी ही पुस्तक आहे. मला असं वाटतं की नवीन अध्याय सुरू करायसाठी आपण पुस्तकासोबत चालूया आणि पुस्तकाच्या साह्याने विकासाच्या गतीकडे वाढूया. जनतेला आवाहन आहे की पुस्तकासोबत नवीन सुरुवात करून सगळ्यांनी एक लोकशाहीच्या मार्गाने निघूया. इच्छादीपक अत्तरदे, माझा अनुक्रमांक 2, माझं चिन्ह ट्रक आहे आणि मी जनतेला हेच सांगू शकते की 15 तारखेला आम्हाला तुमचा मत देऊन आशीर्वाद द्या आणि आम्हाला विजयी करा, ही नम्र विनंती. जनतेला हे सांगू इच्छिते की आम्हाला विकासाची, आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी संधी द्या, तुमच्या सेवेची संधी द्या आणि आम्हाला विजयी करा मत देऊन. आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की फक्त पक्षाला पाहून तुम्ही मतदान करू नका. जो तुमच्या हक्कांसाठी लढणारा मनुष्य आहे त्याला तुम्ही मतदान करा. 15 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि लोकशाहीची ताकद दाखवा. आणि जे पक्ष करत असतात यांना अपक्षाची काय असते, ताकद असते ते दाखवून द्या. लोकशाही काय आहे यांना समजायला पाहिजे लोकांना.